वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभो निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणताक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। गोविंदाय नमो नमः। गोविंदाय नमो नमः। भगवान श्रीकृष्ण आणि माझं प्रवचन ऐकणाऱ्या सर्व बंधू भगिनींना भक्तांना त्रिवार वंदन करून आजपासून आपण प्रत्येक गुरुवारी दुपारी 4:30 वाजता ज्ञानेश्वर माऊलींच्या हरिपाठाचं प्रवचन ऐकणार आहोत, करणार आहोत. हरिपाठ म्हणलं की महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ, एकनाथ महाराजांचा हरिपाठ, इतर संतांचे हरिपाठ येतात. बाजारात पंचरत्नी हरिपाठ म्हणून पण आहे. पण हरिपाठ म्हणून जो लिहिला गेला ते 2च संत, म्हणजे एक ज्ञानेश्वर माऊली आणि एकनाथ महाराज. त्यात ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ सर्वत्र प्रसिद्ध आहे, लोकप्रिय आहे. ज्ञानेश्वर माऊलीने ज्ञानेश्वरी लिहून तर आपल्या सगळ्या समाजावर अत्यंत उपकार केलेत. मग त्यांनी हरिपाठ का लिहिला वेगळा? त्याचं कारण काय की हल्लीच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये पूर्वीपासून लोकांचं मन अस्थिर आहे. जीवन जगण्यासाठीच खूप धावपळ करावी लागते आणि मग परमेश्वराची प्राप्ती, मोक्षप्राप्ती हा विषय तर फार लांब राहतो. पूर्वीच्या काळी लोक 12 वर्षाच्या तपश्चर्या, आपण आता महाभारत किंवा विष्णू पुराण, कृष्ण याच्यात पाहतो की 12 वर्ष कडक तपश्चर्येत आणि भगवंताला प्राप्त करतो. आत्ताच्या लोकांमध्ये तेवढी ताकद नाही आणि तपश्चर्या करायला जागा आहे. नंतर ज्ञान, वेद पुराण पाठ करा, वेद जे वाचेल त्याला मोक्ष. आता वेदाचा उच्चार पण चांगला करता येत नाही, इतकी ते अवघड रचना आहे. आणि वेद चुकीचा म्हणलं तर वेड लागतं असं म्हणतं. आता दान धर्म करा, तीर्थयात्रा करा, म्हणजे पुण्य लागेल, मोक्ष मिळेल. पण दान धर्माला सुद्धा सत्पात्री दान लागतं. चुकीचं दान केलं तर पापच लागतं. तीर्थयात्रा करायला तब्येत ठीक पाहिजे, वातावरण ठीक पाहिजे, नाही का? मग एकमेव या कलियुगातला सुंदर असा मार्ग म्हणजे परमेश्वराचं नामस्मरण. की तुम्ही तुमचा संसार करून सतत नामस्मरण जो करेल त्याला भगवंताची प्राप्ती होते. म्हणून ज्ञानेश्वर माऊली हरिपाठ लिहिला. मग हरी म्हणजे काय? जो दुःख हरण करतो तो हरी. जगात दुःख नाही असा माणूसच नाही. खूप पैसा वगैरे सगळं आहे, सुखसोयी आहे, तरी माणसं अशांत आहेत, समाधानी नाहीत. पाश्चात्य देशामध्ये जे 100 वर्षापूर्वी झालं ते आत्ता आपल्याकडे येतं आणि आपण त्याच्यातच आनंद मानतो. देव नाही म्हणणाऱ्यामध्ये लोकांना आपण खूप हुशार आहोत, मॉडर्न विचाराचे आहोत असं वाटतं. पण देव हा पाहण्याची, डोळ्याची इच्छा नाही किंवा तो विषय नाही. देव हा हृदयाचा विषय आहे. ज्याला हृदयातून स्मरण आहे त्याला देवाची अनुभूती येते आणि त्याला देवाचं स्वरूपसुद्धा दिसतं. म्हणून माऊलींच्या शब्दावर विश्वास ठेवायचा आणि आपण हरिपाठ रोज म्हणायचा. वारकऱ्यांमध्ये हरिपाठ म्हणजे जसं ब्राह्मण संध्या करतात रोज, तसं हरिपाठ केल्याशिवाय न जेवणारे अनेक वारकरी आहेत.
हरी हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे कोणताही जर तुम्हाला मंत्रोच्चार करायचा असेल किंवा काही स्तोत्र म्हणायचे असेल तर हरी ओम अशा शब्दाने सुरुवात होतं. तुम्ही गणपती अथर्वशीर्ष जरी पाहिलं तरी हरी ओम नमस्ते असंच आहे. प्रवचन झाल्यावर सुद्धा प्रवचनकार हरिओम तत्सत म्हणेल किंवा हरे नमा असं म्हणेल. म्हणून हरी हा शब्दाचं महत्त्व आहे, हरीचं आहे. तुकाराम महाराजांना सुद्धा त्यांच्या गुरूंनी जो दिला तर रामकृष्ण हरीच दिला. म्हणून हरी हा शब्दाचं खूप महत्त्व आहे आणि त्याच्यावरून तयार केला हरिपाठ हा आपल्या जीवनातला अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी 27 अभंगामध्ये हरिपाठ लिहिलेला आहे आणि हरिपाठ हा चढत्या क्रमाने भक्ती कशी वाढत जावी, नामस्मरण कसं वाढवावं, त्याच्यात येणारे अडथळे कसे दूर होतात आणि त्याचं आपल्याला अनुभूती कशी येते हे वर्णन ज्ञानेश्वर माऊलींनी केलेलं आहे. आपण आज पहिला अभंग फक्त पाहणार आहोत. प्रत्येक गुरुवारी 4:30 वाजता एक अभंगाचं आपण निरूपण ऐकणार आहोत. माऊलींच्या हरिपाठामध्ये पहिला अभंग आहे, देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साथ गेला. ज्ञानेश्वर माऊली सांगतात ते की देवाच्या दारामध्ये जो क्षणभर थांबेल त्याला चारी मुक्ती मिळते. लक्षात घ्या, माऊली देवाच्या दारात म्हणतात, ते देवळाच्या दारात म्हणत नाही. नाही तर आपण मंदिरात गेल्यावर खूप लोक आहेत प्रदक्षिणा घालतात, असं बूट टेकवतात की जात. बूट का टेकवतात ते म्हणले आम्हाला महाराजांनी सांगितलं देवाच्या दारात थोडा बस. हरिपाठात पण लिहिलं देवाची द्वारी उभा क्षणभरी. देवळ मंदिरात हजारो लोक येतात, 1 मिनिटभर कशाला तासभर गप्पा मारत. मग सगळ्यांना मोक्ष मिळायला पाहिजे. पण मंदिरात आपण बसतो, देवाच्या दारात बसत नाही. लक्षात घ्या, देव मंदिरात नाही, हा हृदयात आहे. म्हणून देवाच्या अलीकडं बाहेर कासव लावलेलं असतं. त्याचा अर्थ कोणाला समजेल, लोक कासवाला नमस्कार पुढे जातात की कासव पोरण मुलांना जन्म दिल्यावर पिल्लांना जन्म दिल्यावर दूध पाजत नाही. कासवाची पिल्लं पलीकडे ही फक्त नजरेने एकाग्र करते आणि पोरं आईकडे एकाग्रतेने पाडतात आणि वाढतात. मग त्या कासवाचा अर्थ काय की आता तुम्ही मंदिरात आलात, तुम्ही आता एकाग्र चित्त करा. मंदिरात घंटा असते बाहेर वाजवायची, लोक म्हणतात देव जागावा. अरे देव झोपत नाही. तुम्ही जे बाहेर विचार करत येता, आता घरी लवकर जायला पाहिजे, स्वयंपाक केला पाहिजे, जाताना भाजी न्यायची, हे सगळे विचार घंटा वाजल्यावर थांबले पाहिजे. जागवा, आता मंदिरात आला, आपल्याला देवाकडं मन लावायचं, याच्यासाठी ती घंटा. माऊली पहिला याच्यात सांगतात देवाची द्वार. देव म्हणजे कोण नाही का? देव या शब्दाचा खरा अर्थ की जो षडगुणांनी संपन्न आहे, जो अजिंक्य आहे, जो कोणतीही गोष्ट आपल्याला देऊ शकतो, खूप श्रीमंत आहे, अगदी हुकुमश आहे. तो माणसाला आयुष्य देऊ शकतो का? नाही का? नाही देऊ शकत. खूप पैसा आहे, हो माझ्याकडून 50 कोटी रुपये घ्या आणि मला 1-2 वर्ष आयुष्य वाढून द्या, वाढू शकतो का? नाही वाढू. पण परमेश्वर ते केवळ आशीर्वादाने करून सर्व शक्तिमान जो आहे तो ते. मग अशा देवाच्या दारामध्ये क्षणभर बसायचं. देव हा हृदयात असतो. आपण आपल्या हृदयामध्ये उतरावं लागतं. उतरायचं कसं तर नामस्मरणाचा हात धरून उतरायचं. आपल्याला आपण जे बोलतो, मनातल्या मनात बोलतो, स्मरण करतो, त्याला वाणी म्हणते. वाणी 4 प्रकारची: परापश्यंती, मध्यमा, वैखरी. उच्च श्रेणीची वाणी म्हणजे परावाणी. आपण जे बोलतो सुरुवात त्याला वैखरी वाणी म्हणतात. रामदास स्वामी म्हणतात प्रभाते मनी रामचिंतित जावा,
प्रभाते म्हणे रामचिंतीत जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा. जे काही बोलण्यापूर्वी, सकाळी उठल्यावर काही बोलण्यापूर्वी प्रभू रामाचं नाव घ्या. मग तुम्हाला काय बोलायचं ते बोला. अगं मला चहा करते का, अगं उठली का, असं म्हणण्यापूर्वी प्रभाते म्हणी रामचिंतीत जाव, आधी रामाचं स्मरण करा आणि मग तुमच्या तोंडातून शब्द बाहेर काढ. आपण जे बोलतो आपलं आपल्याला ऐकायला येतं, त्याला वैखरी वाणी म्हणतात. मग कोणताही मनुष्य जेव्हा नामस्मरण सुरू करतो तेव्हा त्याला वैखरी वाणीतूनच सुरुवात करावी लागते. खूप लोक होतात, आता मी ध्यान लावतो, लगेच काही कधी आयुष्यात सवय नाही आणि लगेच मांडी घालायची, डोळे मिटून सुरू करायचं. होत नाही ना. शाळेत पहिल्यांदाच घातलेल्या पोराला सांगितलं, बघ बरं गणित आलं पाहिजे तुला, येईल का, नाही नाही येणार. त्याला हातात पेन्सिलसुद्धा धरता येत नाही, तो माणूस गणित कसं सोडवेल, त्याला अक्षरं कसे माहीत होतील. मग त्याला टप्प्याटप्प्यानेच पुढं जावं लागतं, तेव्हाच तो व्यवस्थित शिकतो. त्याला अचानक वरच्या वारावर घातलं तर त्याला काही समजत नाही आणि तो नापास होतो. तसंच माणसाचं सुद्धा आहे की त्यांनी टप्प्याटप्प्याने परमेश्वराकडे जावं. एकदम ध्यान लावलं, तपश्चर्या केली, कडक उपास केले, देव पावत, थोड्या थोड्या पद्धतीने जायचं. वैखरी वाणीमध्ये जप सुरू करायचं. आता आपण म्हटलं ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेव, माझं बोलणं मला ऐकायला आलं पाहिजे. ही जिभेला लागलेलं वळण आहे. शाळेत घातलेल्या मुलाला जसं हातात पेन्सिल धरतो आणि आपण त्याला गोल काढायला लावतो, उभी रेखा का, तर त्याच्या हाताला ते वळण लागावं. तसं जिभेला वळण लागलं पाहिजे, ती वैखरी वाणी. मग आपण एक महिनाभर रोज मोठमोठ्याने म्हटलं ओम नमो भगवते वासुदेवाय, तर मग आपल्या जिभेला ते वळण लागतं आणि आपल्या मुखातून मग ती जीभ वळायला लागते. कधी पण रामकृष्ण हरी, ओम नमो भगवते वासुदेव म्हणायला आपल्याला सुख. हळूहळू सवय झाली की आपल्याला मनामध्ये सुद्धा जप करता येतो. वैखरी वाणीमध्ये आपलं तोंड हालता दिसतं, आपला आवाज आपल्याला येतो. मध्यमा वाणीमध्ये आपला तोंड तर बंद राहतं, पण आपलं जे स्वरयंत्र ते हलताना दिसतं, कारण आपण मनातल्या मनामध्ये तो मंत्र म्हणत असतो, देवाचं नावस्मरण करत असतो. मग आपल्याला देवाची अनुभूती यायला लागतं. पहिल्या वैखरी वाणीमध्ये स्मरण करतो तेव्हा आपल्याला देवावर विश्वास वाटतो, दुसऱ्या वाणीमध्ये देवाबद्दल खात्री वाटू लागते, देवाची अनुभूती यायला लागते. ती मध्यमा वाणी, त्याच्यातही स्मरण आपलं वाढलं. आपण काही टी व्ही पाहत असो, पुस्तक वाचत असो, तरी मनामध्ये ते स्मरण आपल्याला काढता येतं. हे प्रॅक्टिसने होतं, सवयीने होतं. 8-10 दिवस जप केलं, बाई मला काय येतं, देवाची अनुभूतीच नाही. अहो, लोक 12 वर्ष तपश्चर्या करत तरी देव दिसायचा नाही. देव पावणं, देव दिसणं ही काही छोटी प्रक्रिया नाही. आपण एवढे मोठे नव्हत की आपल्याला देव समोरून भेटेल, पण त्याची अनुभूतीवर यावी याच्यासाठी आपला प्रयत्न आहे, म्हणून हरिपाठ आहे. आणि मध्यमा वाणीतून आपण पश्चंती वाणीमध्ये जातो की आपण झोपलेलो असेल तरी आपल्या हृदयामध्ये स्मरण चालू होतं. आपल्या ज्या शरीरातल्या पेशी आहेत त्या नामस्मरण स्वीकारतात. मी तुकाराम महाराजांची गोष्ट ऐकली असेल की ते झोपले तरी झोपेमध्ये सुद्धा विठ्ठल विठ्ठल त्यांचा जप चालू असतो. का, तर सगळे पेशी न पेशी ते नामस्मरण स्वीकारतात आणि तुम्ही मनात नसलं तरी आपोआप तो जप चालू होतो. इतकी अवस्था आपल्याला सर्वसामान्य माणसाला सहज करता येतं. वेळ लागेल, 1 महिना परावाणी, दुसरे पश्चंती वाणी, तिसरी मध्यम वाणी. 4-5 महिन्यामध्ये आपल्याला हृदयामध्ये आपोआप जप चालू होतो. आणि अशा पश्चंती वाणीमध्ये आपण नामस्मरण करत असताना अचानक आपली तंद्री लागते आणि परावाणीमध्ये प्रवेश होतो. आपल्या हृदयामध्ये तो जप चालू होतो आणि भगवंताचं आपल्याला हृदयामध्ये क्षणभर का होईना दर्शन होतं. त्याला म्हणायचं देवाची द्वारी उभा क्षणभारी.
त्या क्षणभरासाठी एवढे प्रयत्न करायला लागतात. पण तो क्षण खूप महत्त्वाचा आहे. एक क्षणभर जरी भगवंताचं आपल्याला दर्शन झालं तरी ते आपल्याला अनेक काळ ऊर्जा देतो, आनंद देतो. काही दुसरी गरज लागत नाही. आनंदाला दुसरं काहीच कारण लागत नाही. त्याच्या दर्शनानेच आपण पावन होतो. खरंच भगवंत आहे का? हो, खरंच. जसा वर्णन पुराणात केला अत्यंत सुंदर, की ज्याला एकदा पाहिल्यानंतर हृदय तृप्त, आनंदाने तृप्त होतं. त्या परावाणीमध्ये दर्शन झाल्यानंतर आपली ताकद नसते, कारण आपण संसारी माणसं. पुन्हा आपण पश्चांची वाणीमध्ये माघारी येतो आणि आपण त्या घडलेल्या गोष्टीचा क्षणभराचा आनंद घेत राहतो. देवाचे दारी उभा क्षणभरी, आपण क्षणभरामध्ये तर भगवंत दर्शन झालं. मग माऊली काय म्हणतात ते पुढं, ते नाही मुक्तीचारी साथ गेला. लक्षात घ्या की आपण जेव्हा हा जप वाढवत नेतो तेव्हा टप्प्याटप्प्याने आपल्याला सुद्धा मुक्ती प्राप्त होत राहते. आपण जेव्हा मोठ्याने जप सुरू करतो, आपण म्हणतो ना की वैखरी वाणीमध्ये जप सुरू केला तर त्या वैखरी वाणीमध्ये म्हणजे एखाद्या नास्तिकाने जप सुरू केला, ठीक आहे तुम्ही मानता तर मी करतो, बघू काय फरक पडतो. तर त्या वैखरी वाणीमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय असं एक महिनाभर जप करायला लागल्यानंतर देवाविषयीची श्रद्धा वाढते. लक्षात घ्या की किती नास्तिक असला पण त्यांनी जर जप सुरू केला तर हळूहळू त्याला त्या भगवंताबद्दल विश्वास वाटायला लागतो. भगवंताचा जप करण्यामध्ये आनंद मिळायला लागतो. मध्यमवाणीमध्ये गेले की देवावरची श्रद्धा वाढते. देव आहे याच्यावर विश्वास पडतो. देव खरंच आहे, मग तो दुसऱ्यांना सांगायला लागतो. पश्चिंती वाणीमध्ये गेले की मी देवाचं खरं रूप जाणतोय, देव मी पाहतोय, त्याच्यावरची त्याची श्रद्धा आणखी गाढ होते आणि तो कोणी काही सांगितले तरी देवाचा विश्वास त्याचा आढळ राहतो. आणि परावाणीमध्ये त्याला भगवंताचं दर्शन झालं की मी आणि देव याच्यात काहीच फरक त्याला जाणवत नाही, कारण तो परमेश्वर स्वरूप होऊन जातो. त्याला भगवंताची अनुभूती आल्यानंतर त्याच्या सर्व अहंकार, त्याच्या सगळ्या आशा अपेक्षा वासना या शांत होतात आणि त्याला केवळ परमेश्वराची प्राप्ती एवढंच एक ध्येय लाभून जातं. या मुक्ती आहेत. लक्षात घ्या, मुक्ती म्हणजे उठलं परमेश्वराकडे गेलं म्हणजे मुक्ती नाही आहे. आपल्या वासना हळूहळू शांत होणं, आपल्या आसक्ती हळूहळू शांत होणं, यालाच मुक्ती म्हणायचं. मेल्यानंतर मोक्ष मिळतो का नाही माहीत नाही, पण देवाच्या स्मरणाने मोक्ष मिळतो हे नक्की. आपल्या वासना शांत होतात, काहीच अपेक्षा राहते, दुःखच होत नाही, आणि मग ती खरी मुक्ती. जिवंतपणे मुक्ती मिळणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं. मृत्यूनंतर तर शरीर आत्मा निघून गेल्यावर त्या माणसाच्या वासना राहिल्या का नाही राहिल्या माहीत नाही. जिवंतपणीच वासना शांत होणं अत्यंत गरजेचं आहे, आणि त्याच्यासाठी नामस्मरण हे आपल्याला महत्त्वाचं खूप आहे. नामस्मरणाने माणसाच्या मनातल्या वासना नष्ट होतात, देवाबद्दलची ओढ वाटते, आणि मग तो माणूस मुक्तीच्या दिशेने जायला लागतो. माऊलींच्या पहिल्या अभंगात हरिपाठातल्या दुसरा शब्द आहे हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण कर. की तुम्ही सतत मुखाने हरी हरी म्हणा, तुम्हाला इतकं पुण्य लागेल की त्याची गणना करता येत नाही. मग हरीच का म्हणा, देवाचंच नाव का घ्या. मला अमिताभ बच्चन आवडतो, मी त्याचं रोज नाव घेतलं तर काय बिघडतं, म्हणून पहा अमिताभ बच्चन होतं का समाधान नाही. श्रीकृष्ण गोविंद म्हणा, आपाप हृदय शांत होतं. त्याला नामाचं महात्म्य, हे नामाचं महात्म्य आहे. म्हणून
हरी शब्दाला खूप महत्व आहे. वारकरी भेटले की आपण जय हरी म्हणतो, जय हरी महाराज. फोन उचलला काही जण रामकृष्ण हरी म्हणतात, आम्ही जय हरी महाराज. कुठेही गेले तर वारकरी म्हणा किंवा जे वारकरी संप्रदायातले संबंधित लोक आहेत ते हरी शब्दाचा उच्चार हा करतातच. कारण हरी शब्दामध्ये अत्यंत ताकद आहे. म्हणून हरी शब्दाचा उच्चार म्हणजे माऊलींना हरीच म्हणा असं नाही म्हणायचं, की तुम्ही देवाचं नाव सतत घ्या. देवाचं नाव घेतल्याने तुमच्या पुण्याची प्राप्ती वाढते. मग मी दुसरा मार्ग वापरला तर काय होईल नाही का? मी नामस्मरण करायच्या ऐवजी रोज देवाला अभिषेक केला तर होईल का पुण्य? मी कडक उपास केले 7 दिवस तर लागेल का पुण्य? किंवा कर्णासारखं मी सगळं दान धर्म करून टाकला तर मला पुण्य लागेल का? तर त्याच्यासाठी तुकाराम महाराज एक सुंदर अभंग आहे. तुकाराम महाराज त्या अभंगामध्ये सांगतात, हे समुद्र वलयांकित पृथ्वीचे दान करिता समान नये नामा. समुद्राने वेढलेल्या सगळ्या पृथ्वीचं तुम्ही मालकाने दान केलं तरी नाम घेतल्याने जे पुण्य लागतं तेवढं लाभत नाही. म्हणून करावा कोणी आळस म्हणा रात्रंदिवस राम राम. दुसरं उदाहरण तुकाराम महाराज देतात, ते सकल ही शास्त्रे करिता पठन वेद सरीन गोविंद नामेक. की तुम्ही सगळे वेद पाठ केले, सगळे शास्त्र पाठ केले, खूप ज्ञान प्राप्त झालं तरी त्याला नामा इतकं महत्त्व नाही. खूप ज्ञान मिळालं की माणसाला अहंकार येतो. लक्षात घ्या, जे अज्ञानी असतात त्यांना अहंकार नसतो, पण जे ज्ञानी असतात त्यांना अहंकार खूप असतो. जे गरीब आहे त्यांना अहंकार नसतं. आपण खूप तहानलेले नाही, एखाद्या गरीब दादा पाणी द्यावं तर तो स्वतः जाऊन बाहेर पाणी घेऊन. तुम्ही श्रीमंताच्या घरी जाऊ त्याला म्हणावं आम्ही खूप तहानलेलो मला पाणी द्यावं, तो अरे कुठे गेला रे, थांबा जरा आमचा नौकर बाहेर काढ. अरे हा माणूस तहानलेला, उठ की पाणी द्यायला. मला अहंकार वाटतो, मी उठून पाणी द्यायचं. तो अहंकार माणसाला कधी चांगल्या अवस्थेत नेत नाही. म्हणून तुकाराम महाराज अभंगात सांगतात, ते सकलही शास्त्रे करिता पठन वेद. सगळ्या वेदाचं पठन केलं, सगळे शास्त्र शिकले तरी काय सरीन गोविंद नामे, काय गोविंद नामाची सरी त्याला येत नाही. सकलही तीर्थे प्रयाग काशी करिता नामाशी होती. सगळ्या तीर्थयात्रा केल्या, प्रयाग काशी काय हरिद्वार ऋषिकेश रामेश्वर 4 धाम यात्रा करून आले. लक्षात घ्या, आपण यात्रेला गेल्यानंतर कसं वागतं तुमचं तुम्ही आठवण पहा. आपल्याला चांगली खोली मिळाली पाहिजे, आपल्याला जेवण चांगलं मिळालं पाहिजे, मंदिरामध्ये लाईनीत उभं न राहता पुजारी राहता धरून दर्शन झालं पाहिजे आणि पुजाऱ्याने आपल्याला प्रसाद दिला पाहिजे. आपण 500 रुपये दक्षिणा ठेवली आणि पुजाऱ्याने प्रसाद नाही दिलं तर आपल्याला राग येतो. आणि मी 500 रुपये ठेवले ना. तू तीर्थयात्रेला गेला की मौज मजा करायला गेला, हा महत्त्वाचा प्रश्न. सगळं हे देवाकडं पाहिजे. परमेश्वराच्या कृपेने मी इथं आलोय हाच मोठा आनंद मानला पाहिजे. लक्षात घ्या, तीर्थयात्रा या सुद्धा त्याच्या इच्छेनुसारच होतात, नाही तर ऐन वेळेला लोकांच्या तीर्थयात्रा कॅन्सल होतात. मी गुजरातला गेलो, आमच्या एक बरोबर फॅमिली होती. सोमनाथला आम्ही गेलो, तो माणूस म्हटला मला खूप झोप आहे, तर सोमनाथच दर्शन घेतलं. द्वारकेला गेलो, तो म्हणतो मला खूप त्रास होतो, तो बाहेर आला. बाजारात फिरायला मात्र बायकोवर घ्या, मग मंदिरात गेला. मी त्याला म्हणलं राजा तू तीर्थयात्रा या स्त्रीला यायचंच नाही,
लोक जीव काढतात, पायी येतात, तुला दर्शनाला देव बोलवतच नाही आहे. मग आपल्या अंगात काय पाप आहे याचा शोध घे. आणि काका मला मूडच नव्हतं. अरे देवाच्या दर्शनाला मूड कसला लागतो? तुला मूड येत नाही म्हणजे तुझ्या अंगात पाप भरलं. देवाचं दर्शन होणंसुद्धा हे आपल्या पूर्वजन्माचं फळ आहे. नाहीतर तुम्हाला पंढरपूरला जाऊन देवाचं दर्शन होत नाही, काशी क्षेत्राला जाऊन काशी विश्वेश्वराचं दर्शन होत नाही. तो यूज देत नाही तुम्हाला जेव्हा. म्हणून आपल्याला तुकाराम महाराज सांगतात आहे की सगळ्या तीर्थांचं दर्शन घेत, पण आपल्या मनात काय तर नामस्मरणा इतकं पुण्य तीर्थयात्रेने पण मिळत नाही. कर्वती कर्मरी देहासी दंडेण करिता समान नये नाम. तपश्चर्या कडक उपास तापास केले, शरीर वाळवलं नाही का, तरी ते नामस्मरणा इतकं पुण्य देत नाही. ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये भगवंताच्या तोंडून सांगितले की तुम्ही उपास तापास करू नका, देहाला त्रास देऊ नका. काय सांगतात ते भगवान श्रीकृष्ण? तरी बा तू ऐसे करी या अष्टोप्रहर माझारी, क्षण एक मोटके भरी मत दे तुझा आहे. तुम्हाला फक्त काय कर, या 8 प्रहरामध्ये फक्त एक क्षण दे, माझं नामस्मरण कर मनापासून. आपण संसारी माणसं आहोत. आपल्याला सर्व काम धंदा सांभाळून हे करायचं, देवाचं नामस्मरण करायचं. याच्यात एक छोटीशी गोष्ट तुम्हाला असं सांगतो की एकदा नारद मुनी, तुम्हाला नारद मुनी माहिती कायम नारायण नारायण स्मरण करणारे आहेत. भगवान विष्णूच्या दर्शनाला गेले आणि त्यांनी नारायणाला सहज विचारलं, म्हणले भगवंता तुमचा सगळ्यात लाडका भक्त कोण आहे हो? नारद मुनींना वाटत होतं मनामध्ये की ते म्हणतील अरे नारदा तूच माझा भक्त, तू सतत नामस्मरण करतो. नारायण साक्षात देवच. ते नारदाच्या मनातला भाव ओळखला. ते म्हणले बघ ते पृथ्वीवर तो शेतकरी दिसतो ना झाडाखाली बसलेला, तो माझा सगळ्यात लाडका भक्त. नारद मुनींचा चेहरा पडला की आपल्याऐवजी तो शेतकरी, म्हणले भक्त कसं काय प्रिय झाला व एवढा मावळ भगवंताला. बरं म्हणले, देवाचं दर्शन घेतलेलं की तडक पृथ्वीवर आले, त्या शेतकऱ्याच्या समोर जाऊन उभे राहिले. ते म्हणले शेतकरी दादा तुमचं दिनक्रम तरी काय आहे? नारद मुनी खूप उत्सुकता की काय करतो हा माणूस दिवसभर, देवाला एवढा प्रिय. ते म्हणले काय नाही, सकाळी उठलं की देवाचं स्मरण करतो, देवा तुझ्या कृपेने आजचा दिवस दिसला, तुझी कृपा राहू दे. मग आंघोळ पाणी करतो, नाश्ता करतो, शेतात येतो, दिवसभर राबतो. दुपारी बायको जेवण घेऊन येते, मग जेव्हा घास खाण्यापूर्वी देवाचे पुन्हा एकदा म्हणतो देवा तुझा आभारी आहे, तुझ्यामुळे 2 घास खायला मिळतात. आणि मग संध्याकाळी शेतातून गेले की मित्रांशी गप्पा मारतो, बायकाबांशी गप्पा मारतो आणि रात्री झोपताना पुन्हा एकदा देवाला हात जोडतो की देवा तुझ्या कृपेने आजचा दिवस चांगला पार पडला, अशीच कृपा राहू दे. मग झोपू जातो. फक्त 3 वेळा नाव घेतो म्हणले. तो हो म्हणले. नारद मुनींना असं अस्वस्थ झालं, मी कायम 24 तास नारायण नारायण म्हणतो आणि हा शेतकरी 3दा म्हणतो, तरी फक्त त्यांना देवाला प्रिय माझ्यापेक्षा. नारद मुनी असे चेहरा लाल करून आले की भगवंताशी वाद घाला. तेवढ्यात भगवान विष्णू नारायण म्हणले अरे बरं झालं तू आलास, माझं एक काम करतो का? ते म्हणले हो करतो की महाराज. ते म्हणले बघ समोर आहे ना तेलाने भरलेली परात आहे, तेवढी फक्त डोक्यावर घेऊन ते एक पृथ्वी प्रदक्षिणा करायची, पण एक लक्षात ठेव त्यातलं तेल थेंबर पण सांडता कामा नाही. तुमची आज्ञा आहे म्हणले मी करतो. नारदांनी तेलाची परात डोक्यावर घेतली आणि पृथ्वी प्रदक्षिणेला सुरुवात केली. तेल सांडून येऊन सगळं लक्ष त्या परातीकडं. हळूच डगमगता कामा नये, हलता कामा नये. आणि मग ती परत एक पृथ्वी प्रदक्षिणा करून नारद मुनींनी भगवान विष्णूच्या समोर ठेवली. ते म्हणले देवा तुम्ही सांगितलेलं मी तसं केलं, ठेवलं आहे.
थेंबर सुद्धा सांडलं नाही म्हणले. वा वा वाले नारदा, तुझ्यासारखा भक्त नाही म्हणले. आता मला एक सांग, पृथ्वी प्रदक्षिणा करताना तू किती वेळा माझं नामस्मरण केलं? ते म्हणले देवा कुठं काय, एकदा पण नाही केलं. सगळं लक्ष पारातीकडे होतं तेल सांडू नये म्हणून. तुम्ही सांगा मी स्मरण करायला कसं काय माझ्या लक्षात राहणार? म्हणले तेच मी तुला सांग की मनुष्य रोज त्यांचं जीवन कसं जगायचं याच्याच अडचणीत असतं. रोजचा खर्च कसा भागवायचा याच्या अडचणीत असतं. त्या अडचणी सगळ्या सहन करता करता तो भक्त 3 वेळा माझं नाव घेतो. म्हणून तो मला जास्त प्रिय आहे. आपल्याला वाटतं हे प्रवचन करणारे, कीर्तन करणारे, चाळ वाजवणारे किती पुण्यवान, सारखं देवाचं नाही, पण ते पैसे घेतात, त्यांचा व्यवसाय झाला. जे संसार करून भगवंताचं नामस्मरण करतात, ऑफिसमध्ये डबा खाताना ज्याला पहिलं देवाचं नाव आठवतं, रात्री टी व्ही पाहताना जेवताना सुद्धा पहिलं देवाचं नाव आठवतं, झोपताना झोपेमध्ये सुद्धा ज्याला भगवंताचं नाव घ्यावं वाटतं, तो खरा भक्त. म्हणून संसार करता करता आपल्याला भगवंताचं नामस्मरण करता आलं पाहिजे. हेच तुकाराम महाराज आपल्याला सांगतात. तुका म्हणे आहे ऐसा श्रेष्ठाचार, नाम हेची सार विठोबा. विठोबा कशात आहे, पांडुरंग कशात आहे, तर त्याच्या नामामध्ये आहे. त्याचं स्मरण केलं की देव पावतो. त्याच्या दर्शनाला जायला पाहिजे, त्याची मूर्ती घरात आणली पाहिजे, असं काहीही नाही. म्हणून भगवंत आपल्याला सांगतात की हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण कर. की सतत देवाच्या नामस्मरणाने तुम्हाला एवढं पुण्य लागेल की तुमच्या दुःखाचं नावशेष राहणार नाही, तुमच्या वासना शिल्लक राहणार नाही. माऊली अभंगाच्या 3ऱ्या कडव्यामध्ये सांगतात की असोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्री उभारी बाह्य सदा. की संसारामध्ये असून सुद्धा तुम्ही हे करू शकता असं सर्व वेद आणि शास्त्र हातवर करून सांगतात. म्हणजे प्रामुख्याने सांगतात की तुम्ही संसार तर करा, पण देवाचं स्मरणसुद्धा करा. संसार सोडायला पाहिजे असं काहीही नाही. लोकांना देवभक्ती करायची की त्यांना वाटतं संसार कसं काय करा. आमचे एक नातेवाईक आहेत, रिटायर झाले, म्हणजे तो 60 वर्षाचा आहे. त्याला मी माझ्या लक्ष्मीनारायण ग्रुपमध्ये ॲड करून घेतलं. आता ते लक्ष्मीनारायण हेडच आहे किंवा भक्ती अध्यात्म याच्याशिवाय आले. तर मला मेसेज आला, मी काय रे एवढा म्हातारा झालो का, की आता माझं काय वय आहे का लगेच अध्यात्माकडे वळायला. मी काहीच उत्तर दिलं नाही, त्याचं नाव डिलीट करून टाक. अरे ज्ञानेश्वर माऊली वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहितात. आपण ती 61व्या वर्षी सुद्धा वाचायचं तर म्हणतो मी म्हातारा नाही. यार मग कधी? आपल्या हातात आयुष्य किती काय माहिती. आज आहे, उद्या सकाळी कदाचित नसेल. म्हणून जेवढी संधी मिळते तेवढ्यात करून घ्या. लोक तीर्थात आत्ता काय राहू, मी तर सगळे हिल पॉईंट पाहणार होतो. तुम्ही मला म्हणता काशी यात्रा कर, प्रयाग कर. माझं काय वय आहे का? अरे पाय दडेत तोपर्यंत यात्रा करून घ्या. म्हातारपणी तुम्हाला ते पण करायला जमणार नाही, कारण पाय दुखतात. तरुणपणी डोळे चांगले आहेत, भगवद्गीता वाचा, ज्ञानेश्वरी वाचा, कारण डोळे धड आहेत. म्हातारपणी ते पण डोळे साथ देत नाहीत. थोडंसं वाचलं तरी डोळ्यात पाणी येतं, अंधारी येतं, नाही का? कीर्तनाला जात जा, प्रवचनाला जात जा, कारण म्हातारपणी मग ऐकायला पण येत नाही. म्हणून भगवंताची भक्ती करायला वय असं नाही, लहानपणापासूनच सवय आईबापांनी लावली पाहिजे. खरं आईबापांना माझ्या सगळ्या पालकांना खूप नम्र विनंती, तुम्ही मुलाला फक्त अभ्यासातला किडा करू नका. त्याला जाणीवपूर्वक मंदिरात न्या, त्याच्या हातून दान धर्म करायला शिकवा, त्याला प्रवचन ऐकायला न्या, निदान टी व्हीवरचं तरी ऐकवा. कारण आपण लहान पोरं हे मातीचा गोळा असतात, आपण जे त्याला शिकवू तेच ते पकडतात. आपण फक्त अभ्यास कर म्हटलं तर अभ्यासाला किडा होतो, कारण मग त्याला संस्कार काही राहत नाही.
एखादं दुःख आलं तर ते पेलवायची ताकद त्याच्यात नसते. मग मोठा झाले की तो म्हणतो मी नाही मानत देव. आई बापाला त्याचे ते भूषण वाटतं. आमच्या पोराला अजिबात देवावर विश्वास. हे का कौतुकाची बाब आहे का? देव आहे का नाही हा प्रत्येकाचा अनुभव घेण्याचा विषय आहे. माणूस जेव्हा उद्विग्न होतो, संकट येतो, तेव्हा त्याचा देवालाच आधार असतो. देवच त्याचा आधार असतो. तो जेव्हा त्याला शरण जातो तेव्हाच त्याला अनुभव येतो. आमचे एक मामा होते, मोठ्या पोस्टवर होते, एकदम नास्तिक. मी त्यावेळेस साधारणतः एक 20-21 वर्ष. ते माझ्या चिडायचे, कसलं पोथी वाचतो, देव धर्म करतो, उपास करतो, मनगटात बळ लागतो, देवबिव काही नसतं. मी आपलं हसायचं, मामा तुमचं म्हणणं खरं. त्यांचा एकदा मुलगा पुण्यामध्ये सिरियस झाला. ते दिल्लीत. त्यांना निरोप गेला की तुमचा मुलगा सिरियस आहे हॉस्पिटलला, ताबडतोब या. बँकेत गेले, सगळे पैसे. जुनी गोष्ट आहे, त्या काळी फक्त एअर इंडियाचंच विमान असं, इंडियन एअरलाईन्स आणि एअर इंडिया दोनच होतं. भारतामध्ये इंडियन एअरलाईन्स. विमानतळावर आले. त्याला वेळ आहे काय, उन्हाळ्याची सुट्टी आहे, संपूर्ण महिन्याचं बुकिंग फुल आहे, आणि त्या काही असे रोज विमानं नसायचे. रेल्वेचं 3 महिन्याचं बुकिंग आहे, मी विमानासाठी आलो, आता मला काय करू, माझं पोरगं तिथं सिरियस आहे. त्याला तर आम्ही काय करतो. बघा, जन्मभर देवाला न मानणारा माणूस डोळ्यामध्ये पाणी आलं की माझं पोरगं सिरियस आहे आणि मी पैसे 2 बॅगा भरून पण काही करू शकत नाही. त्यांनी तिथंच विमानतळावर टाव पडलं. म्हणले देवा काही कर, माझी मुलाची गाठ होते, माझ्याकडे पैसे पण मला जायला विमान नाही. आणि काय बुद्धी झाली माहीत नाही. देवाने एका त्या केबिनमध्ये घुसले, तिथं जो माणूस दिसला त्याच्या पायावर डोकं ठेवलं. तो माणूस काय म्हणले, काय तुम्ही माझ्या मोठे दिसतं का पायावर? त्यांना अहो माझं असं अशी गोष्ट आहे. आता ते म्हणलं बा तुम्हाला देवाने माझ्या केबिनमध्ये काय पाठवलं मला नाही माहीत. तुम्हाला खरं सांगू का की आत्ता अर्ध्या तासांचे विमान आहे, त्याची 2 तिकीटं माझ्याकडे. काय बायको पण आली, मी पुण्यालाच चाललेलं. पण म्हणले मी स्टाफमध्ये आहे, मला अशी काही घाई नाही, मी पुढच्या विमानात तिकीटं ॲडजस्ट करून ही घेऊन तिकीटं मी तुम्हाला देतो, तुम्ही जा. त्यांनी आपली कॅन्सल केली, यांना 2 तिकीटं घेऊन दिली, ते पुण्याला. मग ते सगळं झाल्यावर माझी गाठ झाली. मला म्हणलं बस सिरियस. त्या दिवशी मी देवाचा अनुभव घेतला. मी एकदाच कळवळून हाक मारली आणि त्यांनी मला बरोबर योग्य त्या माणसाकडेच नेलं. लक्षात घ्या, देव असा शंखचक्र गादा घेऊन उभा राहत नाही, तो कोणाला तरी पुढं करून आपलं काम करून घेतो. पण संसारात राहून सुद्धा तुम्ही देवाचं स्मरण केलं तर संसारातल्या अडचणी आपल्याला सहज सहन करता येतात, त्याला आपल्याला सामोरं जाता येतं. पण तुम्ही ही आठवण ठेवली पाहिजे. रामदास स्वामी काय सांगतात ते, चालता बोलता धंदा करिता नाना उपभोग भोगिता नाम विसरू नये. तुम्ही तुमचा व्यवसाय करा, खाणं पिणं करा, सगळं करा, फक्त ते करताना देवाची आठवण ठेवा की त्याच्या कृपेने हे छान चाललंय. वैभव सामर्थ्य आणि सत्ता नाना पदार्थ चालता उत्कट पदार्थ भोगिता नामस्मरण सोडून. तुम्ही सत्ता भोगा, संपत्ती भोगा, सगळे पदार्थ खा, पण हे जे काही मला मिळालं हे परमेश्वराच्या कृपेने मिळालं, याचं भान तुम्ही ठेवलं पाहिजे, त्याचं स्मरण केलं पाहिजे. आधी अवदशा मग दशा अथवा दशे उपरी अवदशा प्रसंग सो बैल तैसा परंतु नाम सोडून. काही जणांना खूप चांगल्यापासून एकदम वाईट दिवस येतात, लोकांची श्रद्धा सुटते. मी एवढे उपास केले, मी एवढं ज्ञान यज्ञ केले, आणि माझं कुठं काय चांगलं झालं, आमचे एवढे वाईट दिवस का आले? का माझा मुलगा मेला, का माझा नवरा मेला, का माझ्या मुलीचं लग्न ठरत नाही. अनेक
म्हणजे मी देवाचा उपास केला म्हणजे देवाने मला पाहिजे ते द्यावं अशी माणसाची अपेक्षा असते, आणि नाही झाले की त्याची श्रद्धा उडते. एक लक्षात घ्या, आपण जगतो हे कर्माचे भोग आहेत. जे सुख मिळतं तेही कर्मामुळे मिळतं, जे दुःख मिळतं तेही कर्मामुळे मिळतं. ते भोगल्याशिवाय आपल्याला मुक्ती नाही. म्हणून तर या जन्मी चांगले वागायचं म्हणजे पुढच्या जन्मी तरी खूप सुख मिळावं. एकाच क्षणी जन्मलेले दोन मुलं, एक राजपुत्र होतो, एक भिकारीच्या पोटी येतो. पत्रिकासारख्या असल्या तरी तुमचं कर्म आहे ना काही, नाही का? काळी कुट्ट पोरगी असते, तिचा छान नवरा मिळतो, खूप देखण्या पोरीचं लग्नच ठरत. इंजिनिअरिंगला दोनदा नापास झालेला पोरगा मोठ्या पोस्टवर लागतो, आणि डिस्टिंक्शनमध्ये मिळालेल्या मुलाला नोकरीच मिळत नाही. काहीतरी पुण्य आहे म्हणून ते घडतं ना. नुसत्या कष्टाने जर मिळत असतं तर अनेक लोक निवडून येतात, वर्षानुवर्ष 50-50 वर्ष निवडून येतात, पण त्यांना मंत्रिपद कधीच मिळत नाही. मोदी पहिल्यांदाच निवडून आले लोकसभेला, डायरेक्ट पंतप्रधानच झाले. त्याला म्हणायचं कर्माचं फळ. ते गुजरातमध्ये गेले, डायरेक्ट मुख्यमंत्रीच झाले, साधे मंत्री झालेच. हे कर्मफळ. चांगल्या कर्माचं फळ चांगलं, वाईट कर्माचं फळ वाईट. संसारात राहून आपल्याला सतत भगवंताचं नामस्मरण केलं तर आपल्याला काहीही संकट आलं, संकट येणार, अडचणी येणार, का नाही येणार? ते संसार आहे. अहो, तुम्ही श्रीकृष्णाचं चरित्र पहा. जन्मल्याबरोबर त्याला आईपासून जाम जावं लागलं. मला तर मी नेहमी प्रश्न लोकांना विचारतो, तुम्हाला शंका वाटत नाही का की देवकीच्या पोटी साक्षात भगवान जन्माला आले पण ती तुरुंगात राहिली? प्रभू रामचंद्र दशरथाच्या पोटी आले, साक्षात भगवंत मानतो आपण, आज 5,000 वर्षांनी त्यांची पूजा करतो, पण इतका थोर पुत्र जन्माला येऊन मृत्यूसमयी पाणी पाजायला कोणीच नव्हतं. का नाही पाणी मिळालं? तुम्हाला कारण माहीत आहे श्रावणबाळाची गोष्ट, देवकीची गोष्ट. कधी मी परत का तिला भोग भोगावे लागले हे तुम्हाला मी कधी कथेमध्ये आलं की तुम्हाला अवश्य त्याचा इतिहास अवश्य सांगेल. हे कर्म चुकत नाही, लक्षात घ्या. कर्म कधीही चुकत नाही, तुम्हाला फळ हे त्याचं भोगावंच लागतं. पण कधीही आयुष्यामध्ये कोणाचं वाईट करू नका. दुसऱ्याने वाईट केलं, भोगा, तुम्हाला त्याचं आपाप फळ चांगलंच मिळणार. तुम्ही कोणाचं लग्न मोडू नका, कोणाचे पैसे चोरू नका, कोणाची लाच खाऊ नका, त्याचे फळ तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाहीत. नामे संकट नासती, नामे विघ्न विवारती, नामस्मरणे पाविजेती उत्तम पदे. रामदास स्वामी सांगतात की नामस्मरणाने संकटाचा नाश होतो, आपले विघ्न निवारण होतं, आणि नामस्मरण केल्यामुळं आपण उत्तम गतीला पावतो. ज्याला सुख आहे तो म्हणतो माझ्या करतो काय, मग तो कधीच देवाचं नाव घेत. जे दुःखी आहे ते परमेश्वराकडे का जातात, तर परमेश्वराने आमचं दुःख निवारण करावं, सुख द्यावं. म्हणून जो मागच्या जन्मी जर मी पाप केलं असेल तर मी किती वेळा देवाच्या डोक्यावर पायावर डोकं ठेवलं तरी मला ते सुख कर्म भोगल्याशिवाय येत नाही. लक्षात घ्या. तुकाराम महाराज रात्रंदिवस सतत भगवंताचं स्मरण, पण त्यांची अवस्था कशी होते? ज्ञानेश्वर माऊलीत आपण श्रीकृष्णाचा अवतार मानतो, त्यांचे किती हाल झाले. आई वडील लहानपणी गेले, आळंदीच्या लोकांनी त्रास दिला, की त्यांचं तुम्ही जर चरित्र पाहिलं तर मग आपण तर काहीच नाही, आपल्याला काहीच दुःख नाही येत, आपल्याला काहीच दुःख नाही येत. आपल्याला परमेश्वराने जे डोळे दिले, कान दिले, चालायला दिले, खायला प्यायला दिलं, याच्यातच आभार माना. ज्यांनाकडे डोळेच नाही, ज्यांना हातपाय नाही, ज्यांना खायलाच महाग आहे, 2-2 दिवस खायला, त्यांच्याकडे पाहणं आपले आयुष्य पहा. तुम्हाला लक्षात येईल की परमेश्वराने माझ्यावर खूप मोठी कृपा ठेवलेली आहे. कबीर सांगतात की सुख में
दुःख में लेवे सब राम का नाम, सुख में न लेवे कोई. दुःख झाले की सगळेजण देवाचं नाव घेतात, सुखात कोण घेत नाही. अगर सुख में लेवे राम का नाम, तर दुःख काय को आहे. सुख असताना जर देवाचं स्मरण केलं तर दुःख हे येणारच नाही. आणि या हरिपाठाच्या पहिल्या अभंगातलं शेवटचं कडवं ज्ञानेश्वर माऊली सांगतात ते, ज्ञानदेव म्हणे व्यासांची या खुणे, द्वारकेच्या राणा पांडवा. ज्ञानदेव महाराज म्हणतात की व्यासांनी हे खून करून म्हणजे महत्त्वाचं सांगितलेलं काय, द्वारकेचे राणा पांडवा घरी. भगवान श्रीकृष्ण सतत पांडवांकडे येऊन राहत, त्यांच्या संगतीत राहत. चांगली माणसं, संत सज्जन आपल्या घरी येणं, प्रत्येक भगवंत आपल्या घरी येणं, याच्यासाठी आपलं कर्म, आपलं पुण्य हे थोर पाहिजे. हे पुण्य कमवण्यासाठी आपल्याला नामस्मरण झालं पाहिजे. आता नामस्मरण जे आहे, एक लक्षात घ्या की नामस्मरण हे चांगल्या संगतीने होतं. आपण जर 2 जण गोळा केले, ते जर म्हणले चला आपण श्रीराम जयरामचा जप करू, तर ज्याला इच्छा नाही तो सुद्धा करायला लागतो. त्याला म्हणायचं संगत नाही का. आपण चांगल्या माणसाच्या संगतीत गेलं तर तो काहीतरी आपल्याला चांगलं शिकवतो. किंवा मी रोज रामरक्षा म्हणतो, तुम्ही म्हणा. मी रोज गणपती आता शीर्ष म्हणतो, तुम्ही म्हणा. मी बँकेत सर्व्हिसला होतो, माझी 5 वर्ष नोकरी राहिली होती, चांगल्या पोस्टवर होतो, पगार चांगला होता, काही जबाबदाऱ्या नव्हत्या. एक दिवशी आमच्या ओळखीतले महाराज घरी आले. मला म्हणले लाडेसाहेब आता काय करताय. म्हणजे काही नाही, व्यवस्थित चाललं आहे. तुला आता घर झालं, दार झालं, पोरींचे लग्न झाले, किती दिवस नोकरी करता, आता काय गरज आहे तुम्हाला. म्हणलो काही नाही, अजून रिटायरमेंटला अवकाश. मग तर ते म्हणलं पैसे तर काय रिटायर झाले की तुम्हाला बँक अजून वाढू नाही देईल. तुम्ही पैसे किती दिवस कमवणार आणि देवाची भक्ती कधी कमवणार. सोडून द्या नोकरी आणि भागवत कथा सांगा, प्रवचनं करा, लिहा पुस्तकं, त्याच्यात वेळ घाला. माझ्या डोक्यात प्रकाश पडला. मी 30 सप्टेंबरचं क्लोजिंग केलं, 1 ऑक्टोबरला राजीनामा देऊन टाकला. सगळेजण नाव ठेवलं, काय मॅडम एवढा पगार, तुला आता बँक प्रमोशन द्यायला तयार आहे. बरं गावात ठेवले तरी तू राजीनामा देतो. आता मला जे हवं ते नोकरीत नाही मिळत आहे. बघू लक्षात. भगवंत आपल्याला सांगतात संत संगती वेगळे जाण, तात्काळ पावाया माझे स्थान, अनिक नाहीच साधन सत्य जाण उद्धव. माझं स्थान प्राप्त करायचं असेल, मी जर तुम्हाला हवा असेल तर संत संगती जावी, दुसरा काही उपाय नाही. धरलिया सत्संगती, निंदतेही वंद्य होती, उद्धवा तू निष्पाप निश्चिती, जरी सत्संगती करा. भगवंत सांगतात ते उद्धवा की तू संत संगती झाली तर निंदे असून सुद्धा तू वंद्य होशील. वाल्या कोळीला नारद मुनी भेटले, त्याचा वाल्मिक ऋषी झाला. तुम्ही प्रयत्न करून पहा की प्रवचन झालं की ते महाराज शेजारी उभं, लोक त्यांच्यावर तुम्हाला पण नमस्कार करतात. तुम्हाला नमस्कार नसतो, तुम्ही त्या माऊलीच्या शेजारी उभे म्हणून तुम्हाला नमस्कार. म्हणजे संताच्या शेजारी उभं राहिलं तरी लोक तुम्हाला नमस्कार करतात. तुम्ही रोज त्यांच्या संगतीत राहिलं तर तुमच्यात किती बदल घडेल. म्हणून संतांच्या संगतीत राहा. तुम्ही एखाद्या दारुड्याच्या शेजारी उभं नुसतं उभे राहा, दारू पिऊ नका. लोक ते बघा बेवडा दोघं जण. तुम्ही सहज जाता जाता गप्पा मारायला दारूच्या दुकानापाशी उभे राहा, तरी लोक तुमच्याकडे संशयाने पाहतील. का तर तुम्ही दारूच्या दुकानाच्या बाहेर उभेत. याला म्हणायची संगत. नेहमी चांगल्या संगतीत राहा, चांगल्या लोकांच्या बरोबर राहा, म्हणजे तुम्हाला आपोआप नामस्मरणाची गोडी लागेल. एक जण नामस्मरण करत असेल तर दुसऱ्याला करावं असं वाटतं.
आणि मग आपल्याला त्याच्यातून आनंद मिळतो. तुकाराम महाराज सुद्धा सांगतात आहे, अखंड जया तुझी प्रीती मज दे तयाची संगत. ज्या माणसाला तुझ्याबद्दल प्रेम आहे अशाच माणसाची संगत तू मला दे, मग मी कमलापती तुझबा नाही कंटाळा. मग हे भगवंता मला कंटाळा तुझा येणार. काय असतं, लोकांना भक्ती कशी करावी, नामस्मरण कसं करावं याचा कंटाळा येतो. पण सारखं काय जप नाही येत असं. तुम्ही चांगल्या माणसाच्या संगतीत जा, तो तुम्हाला भक्ती कशी करायची सांगेल. आपल्याला जे पंच इंद्रिय दिलेले आहेत, की डोळे दिलेत, तुम्ही चांगल्या सिरियल पहा, विष्णू पुराण पहा, श्रीकृष्ण सिरियल पहा, रामायण पहा, डोळ्याने तुम्ही भगवद्गीता वाचा, म्हणजे त्याचा उपयोग पहा. तुम्हाला कंटाळा आला, स्मरण करू, हातात माळ घ्या, चालू करा. जपमाळ करून कंटाळा आला, कारण माणूस काय सारखा जप करू शकत नाही. तुम्ही गप्पा मारायचे आहेत मित्राबरोबर, मैत्रिणीबरोबर, तर श्रीकृष्णाची कथेचाच आधार घ्या. बाई मी हे पाहिलं, मला आज ही नवीन बातमी समजली. आपोआप त्याच्यामध्ये आपण गुंगून जातो. आणि सगळाच कंटाळा आला, रात्री झोप येत नाही, भगवंताला विनंती करा, भगवंता माझी तुझी बाललीला मला पाहिजे. कसा लोणी चोरत होतास, कसं पुतणाला मारलं, कसा रांगत होतास. मनात आले की लगेच दिसेल असं नाही, कारण आपलं शरीर पवित्र पाहिजे. मग हळूहळू जेव्हा आपण जप चालू करतो तेव्हा भगवंत आपली इच्छा पूर्ण करतो. तो सावळा श्रीकृष्ण अत्यंत सुंदर मोराचा पीठ डोकं लागलेला आपल्याला दिसायला लागतो. तो आईच्या मांडीवर झोपलेला दिसेल, रांगताना दिसेल, लोणी खाताना दिसेल. सत्यरूप असेल. हा अनुभव घ्या आणि मला अवश्य फोन करा, की नाही तुमचा देह असा हल्ला आतून तुम्ही पैज लागा. भक्ती करण्यासाठी सतत नामस्मरण, रामकृष्ण हरे रामकृष्ण असं नाही, मनाने स्मरण करा. डोळ्याने सिरियल पहा, डोळ्याने आपल्याला वाचा, कानाने प्रवचन ऐका. ही सगळी भक्तीच आहे. नवविध भक्तीचे प्रकार तेच सांगितले. सगळ्यात चांगला भक्ती म्हणजे काय, स्मरण. पण जेव्हा शक्य होईल, वेळ नाही जात, भगवान डोळे मिटायचे आणि त्याचं जप चालू करायचं. जप करून कंटाळा आला, सहज एखादी कथा आठवायची, की नरसिंह अवतार भगवंत कसा घेतला असेल, कसा खांब फुटला असेल, कसं दिसला असेल बरं भगवंत. तो 4 हाताचा होता की 2 हाताचाच होता, गदा होती का तलवार होती. करा ना प्रयत्न. काही नाही, या विचाराने तुम्हाला नरसिंहाचीच आठवण राहते, डोक्यात विचार चालू होतं कसा असेल नरसिंह. तुमच्या मनात सतत देव असणं हीच तुमची पुण्याची आहे. म्हणून कंसाला मारल्यावर कंसाचा आत्मा श्रीकृष्णात विलीन झाला. सगळ्यांचे असं का, शिशुपालाला मारलं, शिशुपालाचा आत्मा श्रीकृष्णात विलीन झाला. मग भगवंताने सांगितलं, कंस माझ्या शत्रुपोटी का व्हायना सतत त्याला मी आठवायचं, कृष्ण कृष्ण, मी त्याला कसा मारू, कृष्ण कधी आहे, कृष्ण कृष्ण कृष्ण. त्याला शेवटी त्याला कृष्णासारखं वेड लागलं. मग ती भक्ती म्हणून असू दे नाही तर शत्रू म्हणून असू दे, तू राह. शिशुपालासारखा पुण्यवान माणूस नाही, मारण्यापूर्वी 100 वेळा त्याने कृष्ण नावे, कृष्णा तू काळ आहे, तू गवळी आहे, कृष्णा तू दुष्ट आहे, अमोल कृष्ण कृष्ण 100 वेळा कृष्ण म्हटलं. पावर मुक्तीपूर्वी एखादा माणूस 100 वेळा कृष्ण म्हणू शकतो का. म्हणून शिशुपालाचा आत्मा भगवंतामध्ये. मग आपण तर चांगल्या भावनेने घेणार आहोत. जसं शक्य असेल, गोष्ट ऐकायची वाटते, टी व्ही पाहावासा वाटतो, गप्पा मारायची वाटते, तर त्या सगळ्या भगवंताच्या निगडीत केलं म्हणजे आपली भक्ती सफल संपूर्ण होते. आज आपण हरिपाठाचा देवाची द्वारी उभा क्षणभरीचं निरूपण पाहिलं. पुढच्या गुरुवारी 4:30 वाजता आपण दुसऱ्या अभंगाचं निरूपण पाहणार आहोत. तुम्ही तर पाहाच, पण तुमचे जे कोण मित्रमंडळी असतील त्यांना पण सगळ्यांना या प्रवचनाची आयडिया द्या. कारण आपण हरिपाठ तर म्हणतो, पण हरिपाठाचा अर्थ समजला तर तो म्हणताना सुद्धा अत्यंत आनंद होतो. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम
पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम.